दिवाळी लक्ष्मी पूजनाच्या निमित्ताने विविध पूजन करण्याची एकनाथ खडसे यांच्या परिवारामध्ये परंपरा आहे। या परंपरेप्रमाणे एकनाथ खडसे यांनी आपल्या मुक्ताईनगर येथील निवासस्थानी लक्ष्मीपूजन करून दिवाळी सण साजरा केलाय। राज्यातील कारागृहांमधील दूरचित्रसंवाद सुविधेची उपलब्धता आणि वापराची स्थिती काय अशी विचारणा करून उच्च न्यायालयाने राज्य सरकारसह कारागृह विभागाच्या पोलीस महानिरीक्षकांना त्याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले। न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या एकलपीठाने कारागृह विभागाच्या पोलीस महानिरीक्षकांना राज्य कारागृहातील सर्व दूरचित्रसंवाद सुविधा कार्यान्वित केल्या जाऊ शकतात का आणि आणखी काही दूरचित्रसंवाद सुविधा जोडण्याची शक्यता आहे का अशी विचारणा करून त्याची माहिती सादर करण्याचे आदेश दिले। माटुंगा शिधा वाटप कार्यालयामध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागली। माटुंगा पोलिसांच्या तत्परतेमुळे सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आहे। शिधा वाटप कार्यालयाच्या मागेच पोलीस क्वार्टर्स आहे। पोलीस अधिकाऱ्यांनी आग पाहिल्यानंतर तातडीने मदतीसाठी हाक मारली। अग्निशमन दल वेळेवर पोहोचल्याने मोठा अनर्थ टळलाय। प्रकाश आणि आनंदाचा सण म्हणजे दिवाळी। दिवाळीच्या दिवशी सारा आसमंत जणू दिवे अन फटाक्यांच्या आतषबाजीने उजळून निघतोय। दिवाळीच्या दिवशी सारा आकाश प्रकाशामुळे विलोभनीय दिसतंय। मात्र दिवाळीचं हेच रूप, याचं प्रकाश सोहळ्याचं विहंगम दृश्य आपल्याला अवकाशातून अनुभवता आलं आहे। अकोल्यातील दिवाळीचं हेच रूप आता आपण पाहतोय। अकोल्यातील दिवाळीच्या दिवशी याच प्रकाश सोहळ्याचं अनोखं विलक्षण रूप जय महाराष्ट्राचे प्रेक्षक शिवम बोदडे यांनी टिपलं आहे। विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने यंदाची दिवाळी अधिक गोड होतीये। सर्वत्र राजकीय नेत्यांच्या घरी जल्लोषात दिवाळी साजरी होतीये। राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्या निवासस्थानी लक्ष्मीपूजन झाले। मात्र या लक्ष्मीपूजनाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून अजित पवार लाभो असं साकडं मिटकरींनी घातलेलं आहे। दरम्यान लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने मिटकरींनी पत्नी कविता मिटकरी यांचं पूजन करत पत्नीच्या चरणी नतमस्तक झाले आणि लक्ष्मी म्हणून पत्नीचा आशीर्वाद घेतला। यासोबतच आई आणि मुलीचंही पूजन केलंय। जव्हारच्या काळ मांडवी धबधब्यात 2 तरुण बुडाले। अखिलेश रामदेव मिश्रा 27 आणि खुर्शीद मुस्ताक अहमद नाईक वय वर्ष 31 अशी बुडून मृत्यू झालेल्या दोघं तरुणांची नावं आहेत। बोईसरमधील हे रहिवासी आहेत। दिवाळी सणाचा आनंद लुटण्यासाठी बोईसरहून जव्हारच्या काळ मांडवी धबधब्यावर गेलेल्या 5 तरुणांपैकी 2 तरुणांचा मृत्यू झालाय। जव्हारचा काळ मांडवी धबधबा हा धोक्याचा धबधबा असून दरवर्षी या धबधब्याच्या प्रवाहात बुडून काही लोकांचा मृत्यू झालाय। सोलापूर जिल्ह्यातील मातंग समाज आक्रमक झालाय। सिद्धी कदम यांची उमेदवारी रद्द केल्याने आक्रमक झालेत। सिद्धी कदम यांना मोहोळ विधानसभेची अधिकृत उमेदवारी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून देण्यात आली होती। राष्ट्रपचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांना मातंग समाजाने घेराव घातलाय। सिद्धी कदम यांना उमेदवारी देण्याची मागणी करण्यात आली आहे। पुण्यात लक्ष्मीपूजनाच्या आतिषबाजीनंतर शहरामध्ये 31 ठिकाणी आगीच्या घटना घडल्या। शुक्रवारी रात्री 12 वाजेपर्यंत 31 आगीच्या घटनांची नोंद झाली। पुण्यातील शिंदे पूल येथील दांगट पाटील येथील एका कारखान्याला मोठी आग लागली। रुग्णालयाचे बेडशीट बनवण्याचा कारखाना दिवाळीत लावलेला बाण थेट कारखान्यामध्ये शिरला आणि त्यानंतर भीषण आग लागली। अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या होत्या। आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले गेले। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहकुटुंब लक्ष्मीपूजन केलेलं आहे। पत्नी अमृता आणि मुलगी दिविजा सोबत पूजा केली आहे। फडणवीस कुटुंबाचे सागर निवासस्थानी लक्ष्मीपूजन करण्यात आले। अमृता फडणवीस यांनी फोटो पोस्ट करत माहिती दिली आहे। दिवाळीनिमित्त फटाके फोडताना 34 जण भाजल्याच्या घटना घडल्या होत्या। अनेकांचा घात फुसक्या फटक्यांनी केलेला आहे। भुईनळ्याचा स्फोट झाल्याने एका 12 वर्षाच्या मुलाचा डोळा निकामी झालाय, तर सुतळी बॉम्ब हातात फुटल्याने एकाचा पूर्ण हात भाजलाय। बहुतांश रुग्ण 10% भाजलेत। छत्रपती संभाजीनगरात जल्लोषात दिवाळी साजरी झाली। फटाके फोडताना अनेकांना फुसक्या फटाक्यांमुळे इजा झाली। शुक्रवारी तब्बल 34 जण भाजलेत। घाटी रुग्णालयाच्या जळीत विभागात 14 रुग्ण दाखल झालेत।
सिल्लोड तालुक्यातील भराडी येथे चरण्यास गेलेल्या मेंढ्यांनी मक्याची कणसे खाल्ल्याने 200 पैकी 20 मेंढ्या दगावल्यात तर 45 मेंढ्यांवर उपचार सुरू आहेत। सिल्लोड तालुक्यातील भराडी येथे गट क्रमांक 15 या ठिकाणी शनेश्वर संस्थानचे पीठाधीश सुखदेव महाराज यांच्या 200 ते 250 मेंढ्या चरत असताना रात्रीला काही मेंढ्यांना चक्कर येऊन त्या पडल्या होत्या। भारतीय सैन्याने शुक्रवारी पूर्व लडाखच्या डेमचोक सेक्टरमध्ये गस्त घालण्यास सुरुवात केली। लवकरच डेपसांगमध्ये गस्त सुरू करण्याची योजना आहे। सुमारे 4.5 वर्षांनंतर चीनी सैन्याने प्रवेश रोखल्यानंतर दिवाळी दरम्यान लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर अनेक सीमा चौक्यांवर आता भारतीय आणि चीनी सैन्याने मिठाईची देवाणघेवाण केल्याचे एका दिवसानंतर हा विकास घडलाय। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे भंडारा जिल्ह्यातील सुकळी गावी दिवाळीच्या निमित्ताने लक्ष्मीपूजन सण साजरा करत पाहायला मिळाले। भारतीय संविधानाचे पूजन करून प्रतिज्ञा घेतली गेली आहे। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पालिकेकडून एकल वापर प्लास्टिक विरोधात प्रतिबंधात्मक मोहिमेअंतर्गत ठिकठिकाणी तपासणी करून कारवाई करण्याचा नियम आहे। काही दिवस ही प्लास्टिक वापराविरोधातील मोहीम सुरू होती, मात्र दिवाळी दरम्यान बाजारात सर्रास एकल वापर प्लास्टिकचा वापर होत असून त्याकडे संबंधित विभागाकडून दुर्लक्ष होत आहे। अनेक ठिकाणी पालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांच्या हात ओले करून याचा वापर होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे।